शुभविवाह या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत भूमीने आपल्या बाळाला आपल्या हातामध्ये घेतलेला आहे आणि ती आपल्या बाळाशी बोलत आहे. जरी आपली नाळ तुटली असली तरी देखील आपल्या प्रेमाची नाळ कधीच तुटणार नाहीये. आज तुम्हाला आई म्हणून जन्म घातलेला आहेस. मी तुझी आई असली तरी तू मला आई केलेला आहेस असं ती बाळाला बोलत आहे. बाळ जवळ आल्याने भूमीला किती आनंद झालाय ते तिच्या चेहऱ्यावरून आपल्याला स्पष्टपणे जाणवतंय. जगातलं सगळ्यात गोड बाळ माझ्या कुशीत आहे असं ती बाळाला सांगतेय. इतके दिवस झालं भूमी बाळाला जवळ घेण्यासाठी तरसत होती. पण आज तेच बाळ तिच्या मिठीत आहे आणि त्यामुळं जगातलं सगळ्यात मोठं सुख आपल्या जवळ आहे या गोष्टीची जाणीव भूमीला झालेली आहे. आता मी माझ्या बाळाला अजिबात सोडणार नाही आणि कोणाला सुद्धा घेऊ देखील देणार नाही असं म्हणून ती बाळाला कवठाळते. भूमीच्या डोळ्यातून पाणी येत आहे आणि ती बाळाच्या जवळ आहे आणि बाळाला कवठाळते आहे. पण हे सगळं स्वप्न आहे. हे सगळं भूमीच्या स्वप्नामध्ये घडत आहे. जवळच असलेला आकाश त्याला समजलंय की भूमी स्वप्नात काहीतरी बोलत आहे. माझं बाळ हे शब्द भूमीच्या तोंडातून बाहेर येत आहेत आणि ते शब्द आकाशच्या कानावर पडतात तेव्हा तो भूमीला जाग करतो. भूमी, काय झाले? उठ जरा भूमी, असं म्हणून तो भूमीला जाग करतो. तेव्हा भूमी जागी होते आणि तिला समजतं की हे सगळं एक सुखद स्वप्न होतं. अजूनही आपलं बाळ आपल्यापर्यंत आलेलं नाहीये. आता तिच्या डोळ्यातून पाणी येत आहे. आकाश तिला समजावून सांगतोय की भूमी, असं करू नकोस. अगं, आत्ताची फक्त आजची रात्र दम काढ. आता आजची रात्र संपली की उद्या अमूली स्वतः बाळाला घेऊन येईल आणि जर का ती आली नाही तर आपण स्वतः तिच्याकडे जायचंय. आजची रात्र किती महत्त्वाची आहे तुला कळतंय ना? पण भूमी म्हणते ही रात्रच खूप वाईट आहे आकाश, कारण ही रात्र संपत नाहीये. संपत नाही रात्र. मला एकदाची ही रात्र संपून सकाळ झालेली पाहिजे आणि मला माझ्या बाळाला माझ्या जवळ घ्यायचंय. आकाश म्हणतो, मला देखील असंच झालेलं आहे. मला पण वाटतंय की क्षितिजाला कधी जाऊन पाहतोय, कधी तिला जवळ घेतोय. पण आता थोडे पेशन्स ठेवणं गरजेचं आहे भूमी. कारण आत्ताची रात्र ही घालवणं गरजेचं आहे. भूमी म्हणते, आकाश, देव का बरं आपली अशी परीक्षा बघतोय कळत नाही. आता हातातोंडाला घास आलाय तरी देखील आपल्यापर्यंत आपलं बाळ पोहोचत नाहीये. असं का होतं ना ते मला कळत नाही आणि नेहमी आपल्याच बरोबर का होतं ते कळत नाही. आकाश म्हणतो, जो जास्त त्रास सहन करू शकतो ना, देव त्याची कॅपॅसिटी बघत असेल. कदाचित आपल्या नशिबात जास्त त्रास असेल आणि तेवढंच जास्त सुख देखील असेल. देवाला असं वाटत असेल की आपल्याला जास्त त्रास द्यावा आणि तेवढंच सुख देखील आपल्याला द्यावं, असं समजून घेऊया. पण आता तू मनावर काही घेऊ नको. आपल्याला आता सुखाचे दिवस येणार आहेत, असं आपण समजूया. कारण आपली क्षितिजा आता आपल्याकडे येणार आहे. इतके दिवस झालं आपल्याला माहिती नव्हतं की आपलं बाळ आहे. आपण तर विषय सोडून दिला होता. पण तुझ्या इच्छाशक्तीमुळे आणि देवाच्या आशीर्वादामुळे आपलं बाळ आहे. आणि नुसतं बाळ आहे नाही तर ते म्हणजे आपली क्षितिजाच आहे. ज्या क्षितिजाचं तू स्वतः नाव ठेवलेलं होतं, ज्या क्षितिजावर तू जीव लावला होता, तीच आपली क्षितिजा, आपलं बाळ आहे. यासारखी आनंदाची गोष्ट दुसरी काय असणार आहे भूमी? असं आकाश तिला समजावून सांगत आहे. पण भूमी मात्र हट्ट सोडत नाहीये. भूमी म्हणते, "ते सगळं मला कळतंय आकाश, पण मला आत्ताच्या आत्ता ते बाळ पाहिजे." आकाश म्हणतो, "भूमी, किती वेड्यासारखं वागायचं ठरवलंस ते सांग मला. मी तुला म्हणलं ना, आजची फक्त रात्र एवढी जाऊ दे. उद्याचा दिवस हा आपल्या बाळाच्या बरोबरचाच आपला दिवस असणार आहे. मला देखील तुझ्यासारखंच झालंय, पण मी किती पेशन्स ठेवतोय बघ. मी तुला दाखवतोय का की मला देखील बाळाला भेटू वाटतंय." भूमी म्हणते, "आकाश, मी आई आहे. आपल्या बाळाला आपल्यापासून दूर केल्याचं दुःख तुला नाही समजणार." आकाश म्हणतो, "मला सगळं समजतंय भूमी, पण आता तू शांतपणे झोप. माझ्या मिठीत शांतपणे झोप." असं म्हणून भूमीला त्याने स्वतःच्या मिठीत घेतलेलं आहे. सकाळ झालेली आहे. भूमीला ज्या सकाळची अपेक्षा होती तीच ही सकाळ आहे आणि भूमी अजूनही झोपेत असते. तेव्हाच तिच्या कानावर बाळ रडल्याचा आवाज ऐकू यायला लागलेला आहे. बाळ रडल्याच्या आवाजाने भूमी ताडकन जागी झालेली आहे. सकाळ झाली आणि बाळाचा आवाज येतोय या गोष्टीचा किती आनंद भूमीला झालाय. कारण अमूली आलेली असणार आणि अमूली बाळाला घेऊन आलेली असणार असं तिला वाटतंय. जवळच्या पाळण्यात देखील ती पाहते, जवळच्या पाळण्यात बाळ नाहीये. आवाज ज्या दिशेने येतोय त्या दिशेने भूमी आता पळत सुटलेली आहे. आता ती आकाशला देखील उठवते आणि म्हणते, "आकाश, आकाश उठ. हे बघ बाळाचा आवाज येतोय." "मलाच नाही ना रे येत. खरंच बाळाचा आवाज येतोय ना?"
आकाश देखील झोपेतून उठतो आणि आवाज ऐकण्याचा प्रयत्न करतो आणि म्हणतो, "हो, आवाज तर मला पण येतोय." तेव्हा तर भूमी खूपच खुश झालेली आहे. म्हणजे मला कसलेच भास होत नाहीयेत. बाळ खरोखरच आलेलं आहे आणि आता या बाळाला मी जवळ घेणार आणि कवटाळणार. "आकाश, अरे उठ, आपलं बाळ आलंय," असं म्हणून भूमीला आनंद झालेला आहे. आता या आवाजाच्या दिशेनं तिनं जायचं ठरवलंय. नुसतं जायचं नाही, तर पळत जायचं असं ठरवलंय आणि आकाश देखील तिच्या पाठोपाठच आहे. भूमी, "अगं थांब, मी पण येतो," असं म्हणून आकाश देखील तिच्या पाठीमागच येत आहे. बाळाचा आवाज येतोय नक्की कुठून? कुठल्या रूममधून येतोय बघू बरं? मला तर वाटतंय खालच्या हॉलमधून येतोय. म्हणजे अमोली बाळाला घेऊन आलेली आहे आणि ते सर्वजण हॉलमध्ये बसलेले असणार आहेत आणि आपण इथं झोपलोय. "अरे उठ लवकर, चल लवकर," असं म्हणून ती आकाशला उठवते आणि आकाश देखील पळत-पळत तिच्या पाठीमागच येत आहे. त्यांना समजलंय, की आवाज येतोय तो हॉलमधूनच येत आहे. हॉलमध्ये ते जातात आणि इकडं-तिकडं पाहू लागतात, पण अमोली मात्र कुठेच दिसत नाही. बाळाचा आवाज तर अजून पण येतच आहे. अमोली नाहीये, बाळ दिसत नाहीये, पारितोष पण दिसत नाहीये. मग बाळ आहे कुठं? असा प्रश्न आता दोघांना पण पडलेला आहे. इथं तर काहीच नाही आकाश. आपल्याला भास पण नाही झालेला. आवाज तर दोघांना पण येतोय. हे नक्की काय आहे? असा प्रश्न आता दोघांना पण पडलाय. नक्की बाळ कुठे आहे? आणि मग आहे तर ते दिसत का नाहीये? असा प्रश्न ते दोघंही एकमेकांना विचारतायत. आकाश म्हणतो, "मला पण तेच कळत नाही. आवाज तर इथूनच कुठून तर येतोय. नक्की आपण आवाजाच्या दिशेनं जाऊया," असं आकाश भूमीला म्हणतो. भूमी देखील म्हणते, "नक्की. आता आपल्याला बाळाचा शोध लावायचाच आहे. आज बाळ मिळालंच पाहिजे," असं म्हणून ते इकडं-तिकडं शोध घ्यायला जातात. तेव्हा त्यांच्या लक्षात येतं, की जवळच पौर्णिमा बसलेली आहे आणि पौर्णिमा शांतपणे तिची कॉफी पीत आहे. भूमी तिच्या आसपास जाते आणि तिला जाणवतं की तिच्या जवळूनच बाळाचा आवाज येतोय आणि ती पौर्णिमाला म्हणते, "तुला बाळाचा आवाज येतोय का?" पौर्णिमा म्हणते, "हो, मग येतोय ना." भूमी म्हणते, "मग कुठून येतोय तुला कळलंय का?" तेव्हा ती म्हणते, "हो, माहिती आहे ना मला कुठून येतोय तो." भूमी म्हणते, "पौर्णिमा, अजिबात मस्करी करू नकोस. बाळाचा आवाज कुठून येतोय ना ते सांग." आणि पौर्णिमा हसायला लागते आणि म्हणते, "बाळाचा आवाज ना? बरं, बरं, थांब मी तुला दाखवते बाळाचा आवाज कुठून येतोय ते." असं म्हणून पौर्णिमा त्या दोघांचीही गंमत करायला लागते. कारण पौर्णिमानंच तो आवाज क्रिएट केलेला असतो. म्हणजेच पौर्णिमानेच तो आवाज तिच्या मोबाईलमध्ये लावलेला असतो आणि मोठ्याने लावून त्या दोघांची झोपमोड केलेली असते आणि त्यांची ती मजा पाहत असते. आता आकाश आणि भूमी यांना कळलंय, की पौर्णिमाने तिच्या मोबाईलवर बाळाचा आवाज रेकॉर्ड करून ठेवलेला होता आणि तोच आवाज तिने लावलेला आहे आणि ती दोघांचीही गंमत करते. पौर्णिमा म्हणते, "हे बघ, या मोबाईलमधून आवाज येतोय. कसं वाटलं तुला हे?" भूमीची आता तळपायाची आग पार मस्तकात गेलेली असते. भूमी म्हणते, "तुला कळतंय का तू काय करतेस ते?" तेव्हा पौर्णिमा म्हणते, "हो, कळतंय मला. सगळं कळतंय मी काय करते ते." भूमी म्हणते, "असली टिंगल तू माझी अजिबात करू नको. असल्या मस्करीचं काय होईल तुला माहिती आहे का?" पौर्णिमा म्हणते, "हो, सगळं कळतंय मला." भूमी म्हणते, "आत्ताच्या आत्ता ते सगळं बंद कर." पौर्णिमा मात्र बंद करत नसते आणि म्हणते, "मला ना आता मजा यायला लागली आहे. तुझा हा चेहरा पाहिला ना, मला खूपच छान वाटतंय. बाळ तुला मिळत नाहीये ना आणि त्या गोष्टीमुळं तुझ्या चेहऱ्यावर जे दुःख आलंय ना, त्या गोष्टीचा मला आनंद होतोय भूमी," असं चक्क पौर्णिमा तिला म्हणत असते. आता भूमी मात्र चांगलीच चिडलेली आहे. ती म्हणते, "माझ्या त्रासाचा तुला आनंद होतोय ना, आत्ताच्या आत्ता बंद कर आणि तू आता माझी चेष्टा करत नाहीयेस, एका आईची चेष्टा करतेस. याचे परिणाम काय होतील ना, तुला कळणार नाही. आता माझा राग पार डोक्यात गेलेला आहे, त्यामुळे हे सगळं तू आत्ताच्या आत्ता बंद कर पौर्णिमा." पौर्णिमा मात्र सगळं मस्करीत घेत असते आणि म्हणते, "आत्ता तुझा हा चेहरा बघितल्यावर मला आनंद होतोय. तुला कळलं असेल माझा जेव्हा अभिला तुम्ही दोघांनी मारून टाकलं ना, तेव्हा मला कसं वाटलं असेल ते. माझ्या आयुष्यातून माझा नवरा तुम्ही घालवून टाकला. आता या गोष्टीचा बदला म्हणून मी असाच घेणार आहे. आता सारखा हा बाळाचा आवाज तुम्हाला ऐकवणार आणि तुमच्या चेहऱ्यावरचं ते दुःख पाहत राहणार. ते दुःख पाहिलं ना, मग मला आनंद होणार आहे." असं म्हणून पौर्णिमा अजूनच त्यांना टोचून बोलते. पण आता भूमी मात्र शांत राहत नाही. तेवढ्यात तिकडून मानसी आणि आजी देखील आलेल्या असतात आणि ते पाहत असतात पौर्णिमाचा नीचपणा किती चाललेला आहे तो. पौर्णिमा कुठल्या भाषेमध्ये भूमीला बोलते ते. भूमी पण आता चिडलेली असते. भूमी म्हणते, "जर का तुला आमचं दुःख पाहिल्यावर आनंद होत असेल ना, तर तुझं थोबाड फोडायला मी कमी करणार नाही." पौर्णिमा म्हणते, "मी जोपर्यंत आहे ना, तोपर्यंत असंच करणार. उलट मी देवाला प्रार्थना करेल, की देवा यांना कधीसुद्धा यांच्या बाळाचं चेहरासुद्धा दाखवू नको. यांचं बाळ ह्यांना दिसलंच नाही पाहिजे." असं जेव्हा ती बोलते, तेव्हा मात्र भूमी अजिबात शांत बसत नाही. भूमीने
अगदी सणसणीत थोबाडीतच पौर्णिमाच्या ठेवून दिलेले असते. पौर्णिमाचं चांगलं मुस्काडच फोडलेलं आपल्याला पाहायला मिळतं. पौर्णिमाला वाटलेलं नसेल, की भूमी मारेल, पण त्या मारायच्या अगोदरच वाटायच्या अगोदरच भूमीने मात्र तिच्या थोबाडात चांगलीच ठेवून दिलेली असते. पौर्णिमा भूमीकडं पाहतच राहते. कारण तिनं केलेलंच तसं असतं. आज ती फक्त भूमीच्या भावनांशी खेळत नाहीये, तर पूर्ण कुटुंबाच्याच भावनांशी खेळत असते. एकतर भूमी इतके दिवस झालं बाळासाठी तडपडत आहे आणि त्या बाळाचा आवाज काढून पौर्णिमाने अजूनच तिला रागाला घालवलेलं असतं. आणि त्याच गोष्टीचा परिणाम म्हणून आता पौर्णिमाची चांगली धुलाईच भूमीने केलेली असते. मार खाल्लेली पौर्णिमा तरी देखील बोट करून भूमीला म्हणते, "हेच मला बघायचंय. तुला किती राग येतोय ते." तेव्हा भूमी आता शांत बसत नाही. "तुला बघायचंय ना मला किती राग येतोय?" असं म्हणून ती तिला भिंतीवर आदळते आणि तिचा गळा दाबून म्हणते, की "मी तुझं काय करून टाकील तुला माहिती नाहीये. आज मी चिडलेले आहे आणि जर का तू आज माझ्या भावनांशी खेळली ना, तर तुझं नरडं दाबून तुझा जीवसुद्धा घ्यायला मी कमी करणार नाही." अक्षरशः नरडं दाबून तिने पौर्णिमाचा जीव पार तिच्या डोळ्यात आणलेला असतो. हे सगळं आकाश पाहतो. त्याला कळतं आज भूमी काहीतरी वेगळीच आहे. तो भूमीला शांत राहायला सांगतो आणि कसं तरी पौर्णिमाला सोडवतो. तो देखील पौर्णिमावर चांगलाच चिडलेला असतो. पौर्णिमाला तो म्हणतो, की "पौर्णिमा तू जरा शांत राहत जा." पण भूमी अजूनही चिडलेली आहे. भूमी म्हणते, "इथून पुढं जर माझ्या नादी पौर्णिमा तू लागलीस तर लक्षात ठेव मी तुझं काय करेल ते. तुला मी जिवंत सोडणार नाही. तुझ्या सगळ्या गोष्टींना मी माफ करणार नाही." असं म्हणून ती तिला चांगलीच वॉर्निंग देत असते. मानसी आणि आजी हे सगळं चित्र पाहत असतात. त्यांना पण त्या पौर्णिमाचा खूपच राग आलेला असतो. त्यांना देखील वाटत असतं, की हिच्या चांगल्या 2 थोबाडी ठेवून द्याव्या. पण त्या दोघी या सगळ्याच्या मध्ये पडत नाहीत. कारण भूमीने अगोदरच तिचा चांगला समाचार घेतलेला असतो. पौर्णिमा आता तोंड खाली घालून बसलेली असते. कारण तिनं केलेल्या सगळ्या गोष्टीमुळेच तिचा चेहरा लालेलाल भूमीने करून टाकलेला असतो. आता भूमी हॉलमध्ये शांतपणे बसलेली असते. आकाश तिच्याजवळ असतो. मानसी आणि आजी देखील आता तिच्याजवळ येतात. कारण भूमीला दिलासा देण्याची गरज आहे हे त्यांच्या लक्षात आलेलं आहे. आजी भूमीच्या जवळ येते आणि म्हणते, "भूमी, अगं नको एवढं मनावर घेऊस तू. आजचा दिवस आहे ना, आज नक्की अमूल्य आणि पारितोष येतील आणि आपल्या बाळाला ते आपल्याजवळ देतील. नसेल तर आपण त्यांच्या घरी जाऊया आणि आपलं आपलं बाळ घेऊन येऊया." मानसी देखील भूमीला तेच सांगते. पण भूमी मात्र ऐकायला तयार नाहीये. भूमी आकाशला म्हणते, "आकाश, आत्ताच्या आत्ता गाडी काढ, आपल्याला अमुलीच्या घरी जायचंय. मला काय माहीत नाहीये. आत्ताच्या आत्ता घरी जाऊन मला बघायचंय की माझं बाळ कुठे आहे तो." तेव्हा आकाश म्हणतो, "त्याची काही गरज नाहीये. मी अथर्वला सकाळीच तिथं पाठवून ठेवलेलं आहे. अथर्व तिथंच आहे, थांब. मी त्याला व्हिडिओ कॉलच करतो. व्हिडिओ कॉलवर आपल्याला कळेल की नक्की तिथं काय चाललेलं आहे ते." असं म्हणून आकाशने आता व्हिडिओ कॉल लावलेला असतो. अथर्व उचलतो आणि म्हणतो, की "मी तर समोरच आहे." पण त्यांच्या घराला अजूनही कुलूपच आहे. त्यांच्या घरी कोणीच नाहीये, असं अथर्वने सांगितलेलं आहे. हे ऐकल्यावर आता आकाशला देखील धक्का बसतो. आकाश भूमीला सांगतो, की त्यांच्या घरी अजूनही कोणच आलेलं नाहीये. अथर्व तिथं दाराच्या बाहेर उभा आहे. अथर्व त्यांना कुलूप देखील दाखवतो आणि अथर्व फोन ठेवून टाकतो. आता करायचं काय? हा प्रश्न आकाशला देखील पडलेला आहे. एकतर भूमीला या सगळ्या गोष्टी कशा समजावून सांगाव्यात त्या त्याला कळत नाहीये आणि बाळ तर मिळालंच पाहिजे. नक्की पारितोष आणि अमोली गेलेत कुठं? असा प्रश्न आता घरातल्या प्रत्येकच सदस्यांना पडलाय. आजपर्यंत तर ते त्याच घरामध्ये राहत होते. आता त्यांचे फोन पण लागत नाहीयेत आणि ते कुठेतरी गायब झालेले आहेत. म्हणजे ते कुठे निघून तर गेलेले नसतील ना? कदाचित बाळ आजारी असेल आणि त्या हॉस्पिटलमध्ये ॲडमिट तर नसेल ना? आपण हॉस्पिटलमध्ये फोन करून बघूया का? असे कित्येक प्रश्न त्या दोघांना पण पडलेले आहेत. भूमी आकाशला म्हणते, "मला असंच वाटतंय की बाळ खरं तर आजारीच असणार आहे आणि आजारी असल्यामुळं त्याला ॲडमिट करून ठेवलेलं असणार आहे आणि त्यामुळेच आपल्याला बाळापर्यंत पोहोचता येत नाहीये. आकाश तू बघतोस का? एखाद्या डॉक्टरांना फोन करून विचारतो का? ते त्यांच्या बाळाचं जे डॉक्टर होते त्यांना विचारतोस का?" आकाश म्हणतो, "थांब, मी लगेच फोन लावतो." असं म्हणून त्याने पारितोषच्या त्या डॉक्टरांना फोन लावलेला असतो. डॉक्टर म्हणतात, "नाही, माझ्याकडे तर बाळ काय आलेलं नाहीये. पण मी त्यांना सल्ला दिला होता की लवकरात लवकर त्या बाळाला आईचं दूध मिळालं पाहिजे." आता आकाश आणि भूमी यांना कळले की बाळ तेथेही गेलेलं नाहीये. म्हणजे बाळ हॉस्पिटलमध्ये नाही. बाळ नक्की आहे कुठं? ते घरी पण नाहीयेत. मग हे दोघं जण बाळाला घेऊन कुठं गेलेत? असा प्रश्न आता आकाश आणि भूमी यांना पडलेला आहे. पण आता काही जरी झालं तरी त्या दोघांपर्यंत पोहोचणं गरजेचंच आहे. कारण भूमीची अवस्था आता बिकट होत चाललेली आहे. ही गोष्ट आकाशच्या लक्षात येते.
आता आपण पोलीस केस केली तर? पण पोलीस केस काय करणार? हा प्रश्न त्याच्यापुढे पडलेला आहे. त्याऐवजी आपण गायकवाड यांची मदत घेऊया आणि गायकवाड यांना सांगूया, की आम्हाला एखादा माणूस द्या आणि आम्हाला पारितोष आणि अमोली कुठं गेलेत त्यांचा पत्ता काढायचा आहे, असा विचार आकाश करतो. पण सध्या भूमीला काहीच बोलायला नको, कारण तिची परिस्थिती खराब आहे. तिची मनस्थिती खराब आहे, असा विचार करून आकाशच स्वतः आता गायकवाड फोन लावण्यासाठी थोडासा भूमीपासून दूर आलेला असतो आणि तो गायकवाड फोन लावतो आणि म्हणतो, "गायकवाड साहेब नमस्कार. मला तुमच्याकडून एक मदत पाहिजे आहे." तर इकडे रागिनी वरून सगळा खेळ पाहत आहे. रागिनीला चाललेल्या सगळ्या गोष्टीचा आनंद होतोय. कसं भूमीला तिचं बाळ मिळत नाहीये, या गोष्टीमुळं तिला खूपच चांगलं वाटत आहे. तर इकडे आकाशने गायकवाड साहेबांना फोन लावलाय आणि तो म्हणतोय, "गायकवाड साहेब मला एक तुमची मदत पाहिजे आहे." गायकवाड साहेब विचारतात, "काय पाहिजे आहे ते मागा." आकाश म्हणतो, "पारितोष आणि अमोली 2 दिवस झालं कुठेतरी गायब झालेले आहेत. आमचं बाळ त्यांच्याकडे आहे. नक्की ते कुठे गेले आहेत ते मला शोधायचे. त्यासाठी तुमचा एखादा माणूस माझ्याबरोबर द्या." गायकवाड साहेब आकाशला म्हणतात, की "हो, नक्की तुम्हाला माणूस मी देतो." आता भूमी मात्र देवाच्या समोरच बसली आहे. भूमी देवाला म्हणते, की "जोपर्यंत तू माझ्या बाळाला माझ्या कुशीत आणून देत नाहीस, तोपर्यंत मी अन्नाचा एक कण देखील खाणार नाही." आणि हे सगळं ऐकल्यानंतर आकाशला मात्र खूपच त्रास होतोय. त्याला माहिती आहे, एकदा जर का भूमीनं अशी काही गोष्ट ठरवली, तर भूमी ती पूर्ण करणार आणि त्याशिवाय ती शांत बसणार नाही. तो भूमीला समजावून सांगण्याचा प्रयत्न करतोय. "अगं भूमी, असलं व्रत नको करू, उपाशी नको राहू. अगोदरच तुझी मनस्थिती खराब आहे. अशी उपाशी राहिलीस तर तुझं शरीर देखील खराब होईल. मला तुझी खूप काळजी वाटते." आजी देखील भूमीला तेच समजावून सांगत असतात. "अगं भूमी, असा हट्ट नको करू. अगं येतील ते पारितोष आणि अमोली कुठं जाणार आहेत? आपण त्यांच्यावर पोलीस केस करूया. आपण त्यांना शोधून काढूया. आपलं बाळ त्यांच्याकडे आहे. काहीच काळजी करू नका," असं म्हणत असतात. पण भूमी मात्र ऐकायला तयार नाहीये. "देवाने माझ्या नशिबात हे वाढून ठेवलंय ना, आता मी त्यालाच या गोष्टीचा जाब विचारणार आहे. आता या गोष्टीचं उत्तर देवानेच मला दिलं पाहिजे, की माझं बाळ कुठे गेलेलं आहे. मी अन्नाचा एक कण देखील खाणार नाही आणि आता हे व्रत मी करणारच आहे." असं म्हणून भूमी आता देवाला पाण्यात घालून सर्वांच्या समोर बसलेले आहे. देवापुढे हात जोडलेले आहेत. आता आकाश देखील देवाच्या पुढे हात जोडून म्हणतो, की "देवा, काय झालंय मला कळत नाहीये. पाहिजे तर मी तुझ्यापुढं नाक घासतो. आमचं काय चुकलं असेल तर माफ कर. पण आमच्या बाळाला आमच्यापर्यंत आणून पोहोचव किंवा आम्हाला त्या बाळाचा पत्ता तरी दे. नक्की काय झालंय ते सांग." असं म्हणून आकाश देखील हतबल झालेला आपल्याला पाहायला मिळतोय. आकाश आणि भूमी दोघंही देव्याच्या समोर नतमस्तक झालेले आहेत आणि ते फक्त एकच गोष्ट मागतायत, ते म्हणजे आमचं बाळ कुठे आहे ना, ते आम्हाला सांग. आकाश देखील त्याच गोष्टी करतोय आणि म्हणतोय, "भूमी, आता तू शांत राहा. कसलंच व्रत करू नको. देव आपलं ऐकेल. मी देवापुढं नाक घासणार आहे." असं म्हणून खरोखरच आकाश वाकलेला असतो आणि नाक घासायला लागलेला असतो. तेवढ्यातच त्याच्या खिशात असलेला फोन वाजतो आणि आकाशने तो फोन घेतलेला आहे. आकाश जेव्हा तो फोन उचलतो, तेव्हा त्याला कळतं, की हॉस्पिटलमधून फोन आलेला आहे. आता अचानक हॉस्पिटलमधून कसं काय फोन आलाय, या गोष्टीमुळं दोघंही आश्चर्यचकित झालेले आहेत आणि भूमी देखील ताडकन उठलेली आहे. उद्याच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं, की आकाश आणि भूमी दोघेही पारितोषच्या घरी पोहोचलेले आहेत. पारितोषच्या घराला अजून देखील कुलूप आहे. भूमी आतमध्ये इकडं-तिकडं पाहण्याचा प्रयत्न करतेय. भूमीला शंका आली आहे, की नक्की बाळ आतमध्येच आहे की काय? पण तसं काहीच चिन्ह दिसत नाहीये. कुलूप आहे, पडदे लावलेले आहेत, त्यामुळं आतमधलं काही चित्र देखील दिसत नाही. भूमी मात्र सैरवैर झालेली आहे. आकाश तिला थांबवण्याचा प्रयत्न करतोय. आकाश तिला म्हणतोय, की "चल, आपण घरी जाऊया, बाळ आपल्या घरी येणार आहे." पण भूमी मात्र उपाशी असल्यामुळं तिला आता चक्कर यायला लागलेली आहे आणि ती चक्कर येऊन पडलेली आपल्याला पाहायला मिळते. आकाश अक्षरशः त्रस्त होऊन गेलेला आहे. त्याला कळत नाहीये भूमीला कसं समजावून सांगावं. तो तिला घरी चल म्हणतोय, पण भूमी मात्र घरी येत नाही. अक्षरशः रात्र झाली तरी भूमी आणि आकाश त्याच घराच्या बाहेर बसलेले आपल्याला पाहायला मिळतायत. आत्ता नाहीतर नंतर 1 तासाने, 2 तासाने, 10 तासाने का होईना, पण ते येतील आणि आपलं बाळ आपल्याला मिळेल, या खोट्या आशेवर आकाश आणि भूमी पारितोष आणि अमोलीच्या घराच्या बाहेर बसलेले आपल्याला पाहायला मिळतायत. आता नक्की बाळ आतमध्येच आहे का बाहेर कुठेतरी आहे आणि आकाश भूमी यांनी पोलीस केस केल्यामुळे पारितोष आणि अमोली घाबरून बाळाला घेऊन येतील. नक्की काय झालं असेल ते आपल्याला पुढील भागामध्येच पाहता येणार आहे.
अशाच सीरियलच्या अपडेटसाठी आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि असे वेगवेगळे भाग पाहत रहा. नमस्कार.